कोल्हापुरात माजी सरपंच 2 महिन्यांपासून बेपत्ता. दसरा चौकात आंदोलन. कोल्हापुरात माजी सरपंच 2 महिन्यांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथील माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा एकदा मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होते आहे का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संविधान हक्क संघर्ष समितीच्या वतीनं दसरा चौकात आंदोलन करण्यात आलेलं आहे. आंदोलकांसह पिळणकर कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर आणि पारस पिळणकर यांनी तातडीनं तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. काय वाटतं? 7 जानेवारीपासून माझे मिस्टर घरातून गेले. ते आज 2 महिने झाले, अजून काही पत्ता लागत नाही आहे. पोलीस आपलं त्यांचं हे चालू आहे, खरं त्यातनं काय आम्हाला म्हणजे उत्तरच काय मिळत नाही. आणि आता 2 महिने आम्ही वाट बघितली आणि आता त्यांची मित्रमंडळी वगैरे सगळ्यांनी मिळून हे आता करायचं ठरवलं. त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत कधी निघून गेले? गाडी मिळून आलेली आहे त्याबाबत 7 जानेवारीला ते घरातून रात्री 9 वाजता गेले आणि त्यांची गाडी आमचं शेत आहे एक 2 किलोमीटरच्या अंतरावर, तिथे गाडी सापडली. तर त्यांचं काहीही असं नाही, बाकी कोणतीच वस्तू वगैरे काही सापडलेलं नाही. पोलिसांचं म्हणणं काय? पोलिसांनी सगळ्या बाजूने तपास केलाय, खरं अजून त्यांच्या हातात ठोस काहीच नाही असं सांगते. असं मला वाटत नाही, वैयक्तिक मला असं वाटत नाही, कारण ते म्हणजे सगळ्यांशी चांगले वागायचे, कधी कुणाशी भांडण वगैरे असं काय त्यांचं नव्हतं. तरी पण काय सांगू शकत नाही. नाव काय आपलं? तृप्ती महेश. ते 10 वर्षापूर्वी ते सरपंच होते गावचे आणि अजूनही आता सदस्य पण होते, उप सरपंच होते मागच्या ह्याच्यामध्ये. आता ते सदस्य होते ग्रामपंचायत. काय नेमकं तपास झालेला आहे? काय त्यांचं झालेलं आहे? घात झालेला आहे किंवा पेपर काय? पाटगावचे माजी सरपंच मिसिंग पोलीस स्टेशन भुदरगडकडे दाखल आहे. 7 जानेवारी 2026 पासून ते मिसिंग आहे. ते दोघे पद्धतीच्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीवरती दोघे पद्धतीने आमचा तपास चालू आहे. ॲडिशनल एसपीने सुद्धा कॅम्प केलेला आहे, जाऊन DYSP आणि LCBची टीमने सुद्धा पॅरलली सायबरच्या दिशेने पण तपास जे आहे, डेटा असतील, मोबाईल डेटा अनालिसिस असतील, ते पूर्णपणे आमचा तपास चालू आहे. त्यांच्यामध्ये फोरेन्सिकचा पण एक विषय होता. फोरेन्सिकमध्ये पण आम्ही पाठपुरावा करून फोरेन्सिकची रिपोर्टसुद्धा घेण्यात आलेली आहे लवकर. पुढची तपास जी आहे, आता शिष्टमंडळ भेटलेला आहे. पुढची तपास आम्ही आणखी वेगाने आणि SIT फॉर्म करून ज्यांच्यामध्ये त्यांनी 1-2 नाव सुचवले की या अधिकारीकडून तसं एक करून आम्ही एक SIT तयार करतो आणि पुढचा तपास करत आहोत. जिल्हा परिषद पंचायत समिती तोंडावर असताना माजी सरपंच पॉलिटिकल अँगलने काही कारण नातेवाईक हे सगळं प्रकरण नसतं, प्रकरणाची साधारण असणार आहे असं आणि ते प्रत्येक दिशाने तपास चालू आहे. त्यांचे काय मित्रमंडळी सोबत किंवा राजकारण सगळे दिशाने आमचा तपास चालू आहे. आणि कोणालाही आम्ही म्हणजे कुठलंही आज त्यांचे जे नातेवाईक होते त्यांच्याकडून पण मुद्दा तोच विचारला की कोणा आणखी आपली काय शंका असेल तर ते पण आम्हाला सांगा, त्या दिशेने पण आम्ही तपास करू. तर आमची तपास जे आहे प्रत्येक दिशेने चालू आहे.